90.4 मेगाहर्ट्स रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा रसिक श्रोते हो, युनिसेफ कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम मिशन कोरोना आणि टुगेदर अगेन्स्ट कोविड-19 यामध्ये मी आर.जे. स्नेहल आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनस्वी स्वागत करते. श्रोते हो, आज आपण या कार्यक्रमामध्ये ब्रेस्ट फीडिंग ड्युरिंग कोविड-19 अर्थात कोरोनाच्या कालावधीमध्ये स्तनपान करताना कोणती काळजी घेतली पाहिजेत या विषयावर आधारित हा विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपल्यासोबत उपस्थित आहेत सौ योगिता जगताप. स्तनपान करताना त्या नेमकी कशा पद्धतीनं खबरदारी घेत आहेत, कोणती काळजी घेत आहेत याविषयीची माहिती आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ब्रेस्ट फीडिंग ड्युरिंग कोविड-19 अर्थात स्तनपान करताना कोणती काळजी आपण घेतली पाहिजेत. मॅडमचं छोटंसं बाळ आहे, आपण या कोरोनाच्या कालावधीमध्ये त्या स्तनपान करताना नेमकी कशी काळजी घेतायत हे फोन इनच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला मॅडम, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक स्वागत. नमस्कार. धन्यवाद. सुरुवातीला तुमची ओळख आपल्या श्रोत्यांना करून द्या. नमस्कार, मी योगिता विक्रम जगताप. आता एका 8 दिवसाच्या बाळाची आई आहे. बर. नुकतीच माझी डिलिव्हरी झालेली आहे. कोरोनाच्या काळात, कोविड-19च्या काळामध्ये ते खूप रिस्की काम आहे की बाळाला व्यवस्थित आपलं संगोपन करायचं. बाहेर जो आजार पसरत चाललाय त्याच्यापासून वाचवायचं त्याला, ते खूप जबाबदारीचं काम आहे. बरोबर आहे. या काळात मी सहसा बाहेर फिरणं टाळते. एखादी मेडिकल इमर्जन्सी सोडून मी बाहेर कधीच जात नाही. आणि घरातलीही माझी एवढीच काळजी घेतात की कोणीही बाहेर अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर जात नाही. कारण की आपल्या घरात एक बाळ आहे, त्या बाळाची काळजी घेणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. निश्चित. स्तनपान करताना तुम्ही नेमकी कशा पद्धतीची काळजी घेताय? बाळाला स्तनपान करताना सुरुवातीला मी माझे स्वतःचे हात व्यवस्थित साबणाने किंवा हँडवॉशने धुते की ते 2 मिनिटापर्यंत धुवायचे आणि मगच बाळाला हात लावायचा. बाळ आपण ज्या सरफेस वरती घेतो ते सरफेस व्यवस्थित डेटॉलने किंवा स्वच्छ पाण्याने धुतलेले हवेत. बर. त्याला कडक वाळवूनच घ्यायचं त्याच्यामध्ये. अच्छा. आणि शक्यतो बाळाकडे कोणी येत असेल, घरातल्या बाहेरची व्यक्ती म्हणा, काही म्हणा, तर त्याला कंपल्सरी मास्क घालून किंवा हात पूर्ण सॅनिटाईज करूनच त्या रूम मध्ये एंट्री मिळते. निश्चित. लहान मुलांना सुद्धा मास्क घातल्याशिवाय बाळाजवळ येता येत नाही. बरोबर. आणि मी स्वतः सुद्धा मास्क घालूनच स्तनपान करते. निश्चितच. खूपच छान पद्धतीनं आपण या संदर्भात काळजी घेत आहात. हो. तुमच्या घरातील इतर व्यक्ती आहेत, म्हणजे जर बाहेरून आलेले असतील त्या संदर्भात नेमकी कशी काळजी घेताय आपण? एखादा व्यक्ती समजा बाहेरून आले असतील, बाळाचे वडील म्हणा, त्याच्या घरात काका म्हणा, काही म्हणा, बाहेरून आले की ते पहिल्यांदा बाथरूम मध्ये आंघोळीला जातात. पूर्ण आंघोळ करून, हँडवॉश करून, पूर्ण कपडे व्यवस्थित स्वच्छ होतील गरम पाण्यामध्ये भिजवून, मोबाईल सुद्धा सॅनिटाईज करूनच मग बाळाकडे येणार. म्हणजे आपण एकंदरीतच संपूर्ण काळजी घेताय. हो. अच्छा. मुळात आम्ही बाळाला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला भेटू देत नाही, पण घरातली त्याची जवळची व्यक्ती सोडून कोणीही येत नाही. अच्छा. निश्चितच चांगल्या पद्धतीने आपण माहिती दिली. स्तनपान करताना तुम्ही योग्य ती खबरदारी घेताय, काळजी घेताय, प्रॉपर हँडवॉश घेताय, त्याचबरोबर तुम्ही मास्क सुद्धा वापर करताय. मास्कचा स्तनपान करताना निश्चितच अत्यंत चांगली गोष्ट आहे ही. जेवढी आपण काळजी घेऊ तेवढी जास्त आपल्यासाठी महत्वाची आहे. हो. या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीने मी आर.जे. स्नेहल आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, योगिता जगताप यांनी दिलेली प्रतिक्रिया आत्ताच आपण ऐकलीत. यानंतर आपल्यासोबत आहेत सौ ऐश्वर्या सांगळे. स्तनपान करताना त्या नेमकी कशा पद्धतीने काळजी घेत आहेत याविषयीची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम, तुमची ओळख आपल्या श्रोत्यांना करून द्या. नमस्कार, मी ऐश्वर्या सतीश तावरे. मी एक वर्किंग विमेन आहे आणि 5 महिन्यापूर्वी मला आय ब्लेस विथ बेबी गर्ल, तिचं नाव मीरा आम्ही ठेवलेलं आहे. बर. खरं सांगायला गेलं तर कोरोनामध्ये डिलिव्हरी करणं हे खूपच माझ्यासाठी असं डिफिकल्ट किंवा एकदम ओव्हरवॉल्मिंग होतं. कारण की ह्या सगळ्या गोष्टी ज्या नकळत घडल्या गेल्या, पूर्ण जगावरती हे पॅन्डेमिक सिच्युएशन आलं, तेव्हा मला नेहमी असं वाटायचं की मीच का, म्हणजे माझ्या बेबीच्या वेळेसच ही सिच्युएशन का आली. कारण की जनरली आपण
त्या तयारीत आपली मनाची कंडिशन तशी नसते की बाबा बरोबर आहे. आपण ह्या सिच्युएशन, आणि मेन म्हणजे पॅन्डेमिक सिच्युएशन येईल असं कधी वाटलंच नव्हतं. निश्चित निश्चित. आणि त्या काळात म्हणजे खूप साऱ्या डिफिकल्टीज मला वाटायच्या. छोटीशी गोष्ट सुद्धा खूप मोठी इश्यू आहे असं मला नेहमी जाणवत असायचं. हम्म. आणि त्या सिच्युएशन मध्ये माझ्या घरच्यांनी मला खूप चांगली साथ दिली. मी एक गोष्ट सांगू इच्छिते की मी पुण्यात जॉबला असल्यामुळे माझं पूर्ण माइंड सेटअप होता की मी पुण्यातच डिलिव्हरी करणार. पण का बर. ह्या सिच्युएशनमुळे मला बारामतीला यावं लागलं आणि तिथून पुढे 9व्या महिन्यात मी ट्रॅव्हल केलं, हे ते त्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूपच जास्त इश्यू असल्यासारखं मी बघत होते. पण मी एकच गोष्ट सांगू इच्छिते की ही सिच्युएशन फक्त माझ्यावरती किंवा तुमच्यावरती आली असं नाहीये. तर ह्या वर्ल्डमध्ये जेवढ्या काही न्यू मॉम्स आहेत किंवा येस प्रेग्नेंट येस. लेडीज आहेत, त्या सगळ्या सफर करतात. तर निश्चित. ह्या सगळ्या गोष्टी मला घरच्यांनी शांतपणे समजून सांगितल्या. आणि मेन म्हणजे आपल्याला जसं असतं की बाळ झाल्यावरती शक्यतो आपण न्यू ड्रेसेस आणतो वगैरे. बरोबर आहे. हिथून सगळी तयारी होती की लॉकडाऊन असल्यामुळे काहीच अवेलेबल नव्हतं. मग बरोबर. त्या सिच्युएशन मध्ये कसं अवेलेबल करायचं, काय करायचं, इथून फाईट होती. मग जेव्हा डिलिव्हरी झाली त्यानंतर सुद्धा मला म्हणजे माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली. ओके. आणि त्यामध्ये डॉक्टरांचं खूप सहाय्य आहे त्यासाठी, कारण की निश्चित. माझं माइंड सेटअप असं होतं की नाही, मला सी सेक्शन करायचं. आय वॉज ओके विथ द सी सेक्शन. पण जेव्हा मला डॉक्टर्स जे होते त्यांनी मला प्रॉपरली गाईड केलं की नाही, तू करू शकतेस, तेव्हा मग माझं त्या सिच्युएशन एक 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 जुळत गेल्या. आणि हे पॅन्डेमिक सिच्युएशन आहे हे मला आता सध्या असं काही वाटत पण नाही, असं काही फील पण येत नाही की हा चला काहीतरी मिसिंग आहे किंवा हे. आणि त्यानंतर जसं की माझी डिलिव्हरी झाली तर जसं आपल्या सर्वांना माहित आहे की 1 तासाच्या आधी बाळाला आईचं दूध देणं हे खूप महत्वाचं असतं. तर ही गोष्ट मला डॉक्टरांनी प्रॉपरली समजून सांगितली. इव्हन आपल्या बारामतीमध्ये ज्या लॅक्टेशन कन्सल्टंट आहेत, डॉक्टर मनीषा तावरे, त्यांनी मला प्रॉपरली समजून सांगितले की हे किती इम्पॉर्टंट असतं. बरोबर. आणि लकीली माझ्या बेबीला जे आहे तिने लॅच पण प्रॉपरली केलं. आणि त्यानंतर आम्ही सर्वजण, जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा सुद्धा माझ्या घरचे जेव्हा टिफिन घेऊन यायचे तेव्हा ते प्रॉपर सॅनिटाईज करायचे स्वतःला. इव्हन ते अवॉइड करायचे की न्यूबॉर्न बेबीला हॉस्पिटलमध्ये असताना घ्यावं म्हणून, कारण की ते बाहेरून आलेले असतील तर माहित नाही, नकळत जर काही गोष्टी घडल्या असतील तर पुढे काही प्रॉब्लेम नको म्हणून ते खूप प्रिकॉशनरी गोष्टी घ्यायच्या. त्यानंतर मी जसं की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी जास्त करून भर दिला ते बाळाच्या ब्रेस्ट फिडिंगसाठी. तर त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा म्हणजे पुण्यामध्ये खूपच ह्याचं मार्केटिंग वगैरे आहे की तुम्ही ब्रेस्ट फिडिंगच हे इम्पॉर्टंट आहे असं काही नाहीये किंवा हे ते. किंवा जेव्हा मी मैत्रिणींमध्ये बोलायचे तेव्हा ते बोलायचे नाही, मी बाळाला वरचं देते दूध वगैरे हे ते. पण एक गोष्ट म्हणजे तुमच्या बाळाची इम्युन सिस्टीम ही आईच्या दुधातूनच वाढते. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल लॅक्टेशनच्या वेळेस वगैरे, तर डॉक्टरांवरती मला असं वाटतं न्यू मॉमनी पूर्णपणे विश्वास टाकून त्यांना आपल्या काही गोष्टी असतील, कारण की बऱ्याचदा काय होतं की लेडीज शाय होतात की नको कशाला डॉक्टरांना विचारायचंय. पण मला असं वाटतं की आपल्या बाळासाठी काय योग्य आहे हे न्यू मॉम झाल्यावरती तुम्ही त्या गोष्टी विचारणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यातूनच बाळाची ग्रोथ वगैरे चांगली होऊ शकते. खरे खरे. मॅडम, माझा प्रश्न याला अनुषंगूनच आपल्यास असा आहे की सध्या स्तनपान करताना आपण या कोरोनाच्या कालावधीमध्ये कोणत्या पद्धतीनं किंवा कशी खबरदारी घेत आहात? हा, तर मला जसं की डॉक्टरांनी सांगितलेलंही आहे की जेव्हा तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करता तेव्हा मेन म्हणजे तुम्ही क्लीन असणं किंवा स्तनपान करताना ब्रेस्ट तुमचे क्लीन करून घेणं आणि त्याच्यानंतर बाळाला ते फीड करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यानंतर त्याच्या पोझिशन्स असतात, ह्या सुद्धा त्यांनी मला गाईड केलेल्या. आणि जर मी कुठे बाहेर गेले, म्हणजे शक्यतो तर आम्ही कुठे बाहेर दवाखान्यात वगैरे जावं लागायचं वॅक्सिनेशनसाठी, तर त्यावेळेस बाळाला ब्रेस्ट फीड करताना मला प्रिकॉशनरी म्हणजे मी माझ्या बरोबर
सॅनिटायझरचा स्प्रे असायचाच. मी तो पूर्णपणे त्या एअरमध्ये स्प्रे करायची आणि त्यानंतरनं मी माझ्या बाळाला तिथे ब्रेस्ट फीड वगैरे द्यायची, जर बर. म्हणजे गरज पडली तर. हं. आणि आता सुद्धा मी काय करते, की स्वतः कोणतंही म्हणजे अगदी तुमच्याकडे जे लिक्विड असेल, तर तुम्ही ते यूज करावं असं मला वाटतं. स्वतःचे हात वगैरे क्लीन करावे आणि त्यानंतरच बाळाला तुम्ही ब्रेस्ट फीड करावं. कधी-कधी मला म्हणजे तिला ब्रेस्ट फीड करताना मला सर्दी आली, तरी पण मी प्रिकॉशनरी म्हणजे मी कधी-कधी तिला फीड करतानाही मला जर काही थोडंसं सर्दी वगैरे जाणवली, तर मी स्वतः सुद्धा मास्क घालते आणि बाहेर जाताना तर कंपल्सरी मास्क असतं. अच्छा. आणि व्हॅक्सिनेशनच्या वेळेस आम्ही मीराला बाहेर म्हणजे घेऊन जातो, तेव्हा मग मी डॉक्टरांकडे जाऊन त्या फॉर्मॅलिटी सगळे करते आणि आम्ही डायरेक्टली व्हॅक्सिनेशनच्या वेळेसच तिला गाडीतून बाहेर काढतो. निश्चितच अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण काळजी घेत आहात. स्तनपान करताना योग्य ती खबरदारी घेत आहात. खूप चांगल्या पद्धतीने आपण माहिती दिलीत. आमच्याशी या विषयावर संवाद साधलात. या कार्यक्रमात आपण सहभागी झालात. त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी आर.जे. स्नेहल आपले मनस्वी आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. श्रोते हो, काही स्तनदा मातांनी दिलेल्या प्रतिक्रिया आत्ताच आपण ऐकल्यात. त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये स्तनपान करताना कशा पद्धतीने काळजी घेत आहेत हे आपण जाणून घेतलं. यानंतर आपण तज्ज्ञांशी बातचीत करणार आहोत. लॅक्टेशन मॅनेजमेंट कन्सल्टंट डॉक्टर मनीषा तावरे मॅडम आज या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत. सुरुवातीला या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक स्वागत. नमस्कार. धन्यवाद मॅडम. मॅडम आपला परिचय आपल्या रसिक श्रोत्यांना करून द्यावा. मी डॉक्टर मनीषा तावरे. माझं ऍक्च्युली BHMS मी झालेले आहे आणि त्याच्यानंतर मी मुंबईला लॅक्टेशन मॅनेजमेंट कन्सल्टंट हा मी कोर्स केलेला आहे आणि त्या अनुसार मी इथे बारामतीमध्ये गेले 30 वर्ष लॅक्टेशन मॅनेजमेंट ही प्रॅक्टिस करते. म्हणजे इथले जे गायनेक आणि गायनेकोलॉजिस्ट आणि पिडियाट्रिशियनचे हॉस्पिटल्स आहेत तिथे मी जाऊन डिलिव्हरी झालेल्या त्या महिला आहेत त्यांना स्तनपानाचा सल्ला देते किंवा त्यांच्या काही जे प्रॉब्लेम्स असतील दुधासंबंधित छातीचे किंवा बाळाच्या वजन वाढीचे वगैरे तर या सगळ्या गोष्टींवरती मी त्यांना सल्ला देऊन मार्गदर्शन करतो. अच्छा मॅडम, आजचा आपला जो विषय आहे की कोरोनाच्या दरम्यान स्तनपान करताना आईने नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, तर याविषयी माझा जो सुरुवातीचा प्रश्न आहे तो असा की लक्षणं नाहीयेत आणि कोरोना सुद्धा नाहीये, तर अशा आईनं किंवा अशा मातांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, स्तनपान करताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे, याविषयी आपण काय सांगाल? आता जेव्हा एखादी नॉर्मल स्त्रीची डिलिव्हरी होते, तिला कुठलंही लक्षण नाही किंवा ती कोरोना पॉझिटिव्ह नाहीये, तर ती अगदी नॉर्मल आहे, तर तिने अगदी अगोदर नॉर्मल डिलिव्हरी जेव्हा होत असते त्याप्रमाणेच सगळी आपण काळजी घेतली पाहिजे आणि स्तनपानालाही लगेच सुरुवात केली पाहिजे. म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सिझरिन असेल तरी पण बाळाला 1 तासाच्या आतमध्ये अंगावरती पाजायला सुरुवात केली पाहिजे. याच्यामध्ये कुठलाही हे नाहीये की आता बाहेर कोरोना एवढं चालू आहे मग पाजायचं की नाही, ही मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता तिने जास्तीत जास्त बाळाला स्तनपान केले पाहिजे, कारण की त्याच्यातूनच बाळाला इम्युनिटी, अँटीबॉडीज म्हणजे ह्या सगळ्या रोगांची प्रतिकारशक्ती मिळणार आहे आणि त्यामुळं खूप दिवस बाळाला अंगावरती पाजणं ही तेवढंच महत्वाचं आहे. अच्छा, खूप चांगली माहिती दिलीत आपण. मॅडम यानंतरचा प्रश्न असा की आई जर कोरोना संशयित असेल किंवा आईला जर सौम्य लक्षणं जाणवत असतील तर तिनं ब्रेस्ट फिडिंग करताना किंवा स्तनपान करताना काय काळजी घेतली पाहिजे? आता जर आईला थोडीशी लक्षणं असतील, सौम्य लक्षण असतील किंवा संशयित फक्त असेल तर आईने बाळाला पाजायला काही हरकत नाही. म्हणजे जोपर्यंत टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत तुम्ही स्तनपान करू शकता किंवा लक्षणं नाहीयेत म्हणून आपण फक्त संशयित धरून असेल तर फिडिंग करणं तुम्ही शक्य आहे. पण त्यावेळेस सुद्धा तुम्ही खबरदारी फार घेतली पाहिजे. म्हणजे आईने नॉर्मल जेव्हा डिलिव्हरी असेल आणि कुठलंही लक्षण नसेल की ती कोरोना निगेटिव्ह आहे तेव्हा मास्क लावण्याची गरज नाहीये. तिने आपल्या खोलीमध्ये बसून बाळाला स्तनपान करू शकता किंवा तिला जे मदत करणारी मदतनीस असेल तिने फक्त काळजी घेतली पाहिजे की आईजवळ म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळणं किंवा स्वच्छता ठेवणं, बाळाला हाताळताना प्रत्येक वेळी 20 सेकंद तरी हात साबणाने धुतला पाहिजे, सॅनिटायझरनी स्वच्छ हात धुतले गेले पाहिजे आणि बाहेरच्यांशी फार संपर्क येऊ द्यायचा नाही. तर आईला थोडंसं संशयित असेल आई तर त्यावेळेस पण ही सगळी खबरदारी तुम्ही घेतलीच पाहिजे. पण संशयित म्हटल्यानंतर आईने मास्क लावणं फार गरजेचं आहे. अच्छा, तर बाळाला पाजताना आईने पहिल्यांदा महत्वाचं म्हणजे मास्क लावलं पाहिजे. बाळाला हाताळण्यापूर्वी आणि बाळाला पाजून झाल्यानंतर देखील पुन्हा हात साबण लावून स्वच्छ धुतले गेले पाहिजे. सॅनिटायझरचा व्यवस्थित वापर केला गेला पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग इतरांच्या बरोबर ठेवलं पाहिजे आणि बाहेरच्या इतर लोकांनी आईशी जास्त
जवळचे संबंध ठेवले नाही पाहिजे. म्हणजे आईच्या ज्या स्तनदा माता आहे तिच्याकडे जास्त लोकांनी वावर केला नाही पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग तिथं मात्र भरपूर पाहिजे की जेणेकरून आईला किंवा बाळाला बाहेरच्यांकडून कुठलंही इन्फेक्शन व्हायला नकोय. बरोबर. आणि जर आईला त्रास कुठलाही नसेल तर तिने अगदी निष्काळजीपणे म्हणजे कुठलाही ह्या जे मी आता तुम्हाला सांगितले काळजी घेण्याचे जे आहेत तर स्तनपान करताना ह्या सगळ्या गोष्टींचा अगदी तुम्ही व्यवस्थित म्हणजे काळजीपूर्वक केल्या पाहिजेत. हे महत्वाचंच आहे. अच्छा. आणि जे आईला मदत करत असते जे अटेंडंट म्हणतो किंवा आजी असेल किंवा एखादी नर्स असेल तिने मात्र खूप काळजी घ्यायला हवी की आई आणि बाळ दोघंही निगेटिव्ह आहेत फक्त संशयित आहे तर जी मदतनीस आहे तिने मात्र मास्क घालणं कंपल्सरी आहे. तिने मेडिकल गाऊन घालायला पाहिजे किंवा तिच्या हातामध्ये ग्लोव्ज असायला हवे. डोक्यावरती एखादा रुमाल किंवा कॅप आपण म्हणतो ती घातली गेली पाहिजे. आणि तिने सुद्धा बाळाच्या जवळ येण्यापूर्वी किंवा हाताळण्यापूर्वी हात साबण लावून धुतले गेले पाहिजे. सॅनिटायझर वापरलं पाहिजे आणि कमीत कमी आईशी संपर्कात यायला हवंय. म्हणजे अगदी गरज असेल त्याच वेळेस तिने आईपर्यंत यायला हवंय. तर ह्या सगळ्या काळजी घेऊन जर तुम्ही बाळाला स्तनपान करत असाल तर काही काळजी करण्यासारखं नाहीये. अच्छा. निश्चितच अत्यंत चांगल्या पद्धतीनं माहिती दिलीत आपण. मॅडम, यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की बाळ किती महिन्यांचे होईपर्यंत स्तनपान केले पाहिजेत किंवा याला जोडूनच असा एक प्रश्न आहे की जन्मल्यानंतर बाळाला किती वेळानं स्तनपान दिले पाहिजेत? बाळ जन्मल्यानंतर 1 तासाच्या आतही तुम्ही लगेच स्तनपान करायला सुरुवात करू शकता. बरं. त्याच्यामध्ये काही शंका घेण्यासारखं नाही की कोरोनाचा आता पिरियड चालू आहे वगैरे. तुम्ही लगेच स्तनपान करा. ते बाळाच्या आणि आईच्या दृष्टीने खूप योग्य आहे. आणि 6 महिन्यांचं बाळ होईपर्यंत फक्त स्तनपान करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्यावेळेस तुम्ही बाळाला वरचं दूध किंवा पाणी वगैरे पाजायला नाही पाहिजे. फक्त स्तनपान म्हणजे एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंग आपण म्हणतो. आणि 6 महिन्यानंतर 7व्या महिन्यामध्ये जरी आईला भरपूर दूध असेल तरी पण तुम्ही बाळाला वरचा आहार ज्याला आपण विनिंग म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये भाताची पेस्ट किंवा थोडंसं खीर वरचा फळं भाज्या वगैरेंचा समावेश करून जे आपण बाळाला अन्न भरवायला सुरुवात करतो हे सगळं अन्न देताना आणि त्याच्याबरोबर ब्रेस्ट फीडिंग म्हणजे स्तनपान हे दोन्हीही चालू ठेवावं. आणि जोपर्यंत आईला दूध आहे तोपर्यंत माझा सल्ला असा असतो की साधारण 2-2.5 वर्ष तरी बाळाला तुम्ही कमीत कमी अंगावरती पाजलं पाहिजे. वरचं दूध पाजण्याचा आग्रह फार करू नाही तोपर्यंत आईला दूध भरपूर आहे. त्यावेळेस आईचं दूध कमी होईल त्यावेळेस मग तुम्ही थोडंसं 1 कपभर म्हणून बाळाला दूध देऊ शकता. पण जोपर्यंत आईला दूध आहे तोपर्यंत वरचं दुधाचा आग्रह नसावा. अच्छा. निश्चितच चांगल्या पद्धतीने आपण माहिती दिलीत. मॅडम, आपण लक्षणं नसलेल्या किंवा कोरोना नाहीये अशा आईनं किंवा मातांनी कोणती काळजी घ्यायची? त्याचबरोबर कोरोना संशयित आई जर असेल किंवा सौम्य लक्षणं असतील तर त्या आईनं किंवा त्या मातांनी सुद्धा कोणती खबरदारी स्तनपान करताना घेतली पाहिजेत याविषयीची देखील माहिती दिलीत. पण आता माझा प्रश्न आपणास असा आहे की आई जर कोरोना बाधित असेल किंवा तीव्र लक्षणं तिला असतील तर तिनं स्तनपान करणं योग्य आहे का? याविषयी आपण काय सांगाल? तर जागतिक संघटना जी आहे म्हणजे जागतिक आरोग्य संघटना त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण पाहिलं तर अशा मातांनी सुद्धा स्तनपान करणं केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण वास्तविक दृष्ट्या आपण आता भारतामध्ये जे बघतो स्थिती तर इथे कसं आहे की एकदा जर तुमची म्हणजे टेस्ट केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली तर आपण त्या पेशंटला कोविड सेंटरलाच पाठवलं जातं. कारण की जर तीव्र लक्षण असतील तर मग पेशंटची म्हणजे काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे. की समजा ताप आहे किंवा सर्दी आहे किंवा पेशंटला जर धाप लागत असेल तर मग घरी ठेवून त्या पेशंटला आपण ट्रीटमेंट देणं योग्य नाहीये. त्या पेशंटला तुम्हाला ऑक्सिजन लेवल मेंटेन करणं हे फार गरजेचं असतं आणि तिथं हॉस्पिटलमध्येच त्यांना ऍडमिट करून तिथं ट्रीटमेंट दिली जाते. तर अशा वेळेस मग जर ती स्तनदा माता असेल तर त्यावेळेस बाळाला त्याच्यापासून लांब ठेवणंच महत्वाचं ठरतं. आणि विषय हा राहतो की मग स्तनपान करायचं की नाही. तर जागतिक संघटनेनुसार स्तनपान करावं असं त्यांचं म्हणणं आहे की जर बाळाला म्हणजे आई स्तनपान करू शकत असेल तर तुम्ही करू द्या. पण खरं पाहता ते जर शक्य होत नाही कारण की आपल्या इथं आई जेव्हा कोविड सेंटरला जाते तेव्हा मग घरच्यांची किंवा आईची किंवा डॉक्टरांची मानसिकता ही नसते की बाळाला आईचं दूध काढून पाजावं. कारण की त्याच्यातून पुन्हा दुसऱ्या इतर लोकांना म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता म्हणतो म्हणजे इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तेवढी काळजी घ्यावी लागते. पण घरच्यांची मानसिक स्थिती पाहता हे शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे मग डॉक्टरांचा म्हणजे जे पिडियाट्रिशियन असेल त्यांच्या सल्ल्यानुसार बाळाला फॉर्म्युला मिल्क जे पावडरचं डबाबंद पावडर येते दुधाची पावडर तर ती बाळाला दिल्या जाते.
त्याचंही प्रमाण असतं, किती पाण्यामध्ये किती पावडर दिली जाते, त्याच्या वयाच्या आणि त्याच्या वजनाच्या अनुसार ते प्रमाण पिडियाट्रिशियन ठरवून देतात आणि त्याप्रमाणे तुम्ही ते 15 दिवस बाळाला द्यावं. 15 दिवसानंतर जेव्हा आईची टेस्ट निगेटिव्ह येते किंवा आईची तब्येत आता व्यवस्थित आहे, सुधारलेली आहे, कुठलाही त्रास नाहीये किंवा त्याच्यापेक्षा आणखीन एक 8-10 दिवस पुढे जाऊन पूर्णपणे आई आता नॉर्मल रित्या सगळ्या गोष्टी करू शकत असेल, त्यावेळेस पुन्हा मग आईला आपण स्तनपान करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतो. अगदीच जर त्यावेळेस आईचं दुधाचं प्रमाण कमी झालेलं असेल, कारण की आता एवढे दिवस बाळाला जर अंगावरती पाजलं नाही तर दुधाचं प्रमाण निश्चितच कमी होऊन जातं किंवा काही वेळेस आईला दूध जास्त प्रमाणात असल्यामुळे मग त्यावेळेस तिथं गाठी बनायलाही सुरुवात होऊ शकते. त्यावेळेस आईलाही सल्ला द्यावा लागतो की तिथे तुम्ही ते दूध काढून टाकायला हवंय, नाहीतर मग आईच्या स्तनांमध्ये त्याच्या दुधाच्या गाठी बनतात आणि तो आणखीन एक वेगळा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. तर हे होऊ नये म्हणून शक्यतो तिने एक 15 दिवस जोपर्यंत ती हॉस्पिटलमध्ये आहे, बाळाला जवळ घेऊ शकत नाही तोपर्यंत दूध काढून टाकावं, म्हणजे तिचं दूध टिकून राहील, ते कमी देखील होणार नाही आणि त्याच्यात गाठी होणार नाही. आणि जेव्हा आई घरी येते परत आपल्या बाळाला जवळ घेऊ शकतं, तेव्हा तिने नॉर्मली परत स्तनपान करायला हरकत नाही. अच्छा. निश्चितच अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली. कोरोनाबाधित आई असेल किंवा तीव्र लक्षणं असतील तर तिनं स्तनपान करणं योग्य आहे का? किंवा ते करताना किंवा इतर लोकांनी घरातल्या सुद्धा व्यक्तींनी कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे, खबरदारी हो. घेतली पाहिजे हे आपण सांगितलं. आणखीन एक मुद्दा सांगावाचा असतो की जेव्हा तुम्ही बाळाला दूध काढून पाजता त्यावेळेस काढणाऱ्यांनी म्हणजे जी काढणारी नर्स असते त्यांना सुद्धा तेवढीच खबरदारी घ्यावी लागते. म्हणजे त्यांनी एक पूर्ण मेडिकल किट घालूनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ग्लोव्हज म्हणा, गाऊन म्हणा किंवा त्यांचा हात वारंवार धुणे, सॅनिटायझेशन वगैरे हा सगळ्या मास्क महत्वाचं लावलेलं असायला लागतं. हे सगळं करून तुम्ही जर दूध काढलं आणि तेही काढताना तुम्हाला स्टीलच्या म्हणजे अगदी उकळलेल्या पाण्यामध्ये उकळून वाटी घेऊनच त्याच्यात काढावं लागतं आणि ते मग चमच्यानी बाळाला पाजावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी काळजीपूर्वक केल्या गेल्या पाहिजेत की त्याच्यातून पुन्हा बाळाला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होता कामा नये. नाहीतर मग परत बाळाला त्याच्यापासून काही त्रास झाला तर तो आणखीन आपल्याला जास्त त्रासदायक. त्या बाळाला झाला तर त्याची लक्षणं खूप सौम्य असतात बाळाला होण्याची. कारण की त्यांची प्रतिकार शक्ती म्हणजे त्याच्या व्हायरल इन्फेक्शन कमी प्रमाणात होतात 2 वर्षाच्या खालील मुलांना. आणि त्या बाळांपासून दुसऱ्यांना होण्याचे चान्सेसही कमी असतात नवजात बालकांच्याकडून. त्यांची ट्रान्समिशन कमी प्रमाणात होतं त्यांच्याकडून. पण त्यांना आपण मास्क वगैरे लावू शकत नाही. पण जी नर्स किंवा जी आई बाळाला हाताळणार आहे त्यांनी मात्र पूर्ण काळजी घेऊन बाळाला आणि हाताळायला लागतं. किंवा बाळाला जरी दूध वाटी चमच्यानी पाजायचं असेल तरी पण पूर्ण मग मास्क लावून ग्लोव्हज घालूनच मग ते बाळाला हाताळलं गेलं पाहिजे. कारण की बाळाकडून शक्यतो कमी प्रमाण आहे इन्फेक्शन होण्याचं, पण तरी पण आपल्याला पूर्ण काळजी घेऊनच बाळाला हँडल करावं लागतं. मॅडम, यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की स्तनपान करणारी जी माता असते तिचा या दरम्यान आहार कसा असला पाहिजे? तिनं आहाराच्या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या प्रकारचा आहार तिचा या दिवसांमध्ये असला पाहिजे याविषयी आपण काय सांगाल? स्तनदा माता असेल तर मी जो आहार संबंधित सल्ला देते तो पूर्ण आहार घेणं खूप गरजेचं आहे. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा इथे आपल्या गावात बऱ्याचदा असं होतं की आईला खूपच रिस्ट्रिक्टेड म्हणजे अगदी ठराविकच आहार दिला जातो. काहीतरी लोकांच्या मनामध्ये कसं हे झालेलं आहे, भीती बाळगलेली असते की आईला जर काही आपण सगळ्या चपाती दिली किंवा भाकरी दिली किंवा आपल्या नॉर्मली भाज्या जशा असतात तशा सगळ्या खाऊ दिला तर बाळाला त्रास होतो, बाळाचं पोट दुखतं किंवा बाळाला जुलाब होतात आणि ह्या भीतीने आईचा आहार पूर्ण दिला जात नाही. तर खरं तर ही वास्तविक अगदी त्यांच्या मनात जी भीती आहे ती चुकीची आहे. तर असं नसून पूर्ण आहार आईला देणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण जो रोजचा आहार घेतो पोळी भाजी वरण भात ह्या सगळ्या गोष्टी आईच्या आहारामध्ये समावेश हवा या सगळ्या गोष्टींचा. कारण की आईला भरपूर प्रमाणात प्रोटीन्सची गरज असते. दूध पिण्यासाठी महत्वाचं जे लागतात ते प्रोटीन्स लागतात, कॅल्शियम लागतं
आईच्या विटॅमिन्स आणि मिनरल्स ही खूप महत्वाचे असतात, त्याचीही गरज खूप आहे. त्याच्यामुळे पूर्ण आहार घेतला तरच ह्या सगळ्या गोष्टी योग्य प्रमाणामध्ये आईला मिळतात आणि त्याच्यातूनच बाळाला मग योग्य पद्धतीने दूध मिळू शकतं. जर आईचा आहार कमी असेल म्हणजे योग्य पद्धतीने घेत नसतील तर दुधाचं प्रमाण नक्कीच कमी होतं आणि त्याच्यामुळे मग बाळाला वरचं दूध देण्याची वगैरे म्हणजे वेळ येते आणि मग आपल्या माहितीच आहे की एकदा स्तनपान व्यवस्थित नाही झालं तर मग सगळे बाळाची तब्येतच बिघडून जाते. बाळालाही वारंवार इन्फेक्शन होणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. तर आईच्या आहाराबाबतीत मी सल्ला देईन तुम्हाला की महत्वाचं म्हणजे हाय प्रोटीन डाएट आईने घेतलं गेलं पाहिजे की जेणेकरून आईला दूध भरपूर प्रमाणात यावं. जेव्हा त्या आईला दूध कमी आहे त्यावेळेस आम्ही त्यांना भरपूर प्रमाणात प्रोटीन घ्या. म्हणजे जे आहारातून तुम्हाला मिळतं डाळ, उसळी, कडधान्य ह्याच्यातून तुम्हाला प्रोटीन्स मिळणार आहे. दूध आणि दूधजन्य जे पदार्थ आहेत, दुधापासून बनवलेले जे पदार्थ आहेत, पनीर म्हणा किंवा आणखीन काही जे दुधापासून बनवतो आपण पदार्थ, हे सगळे तुम्ही घेतले तरी हरकत नाही. तर ह्याच्यापासून मधून पण तुम्हाला प्रोटीन्स भरपूर मिळणार आहे. तुम्ही दूधही घेऊ शकता. सकाळी 1 कप, संध्याकाळी 1 कप ही घ्यायला हरकत नाही. त्याच्याबरोबर कॅल्शियमची खूप गरज असते. कारण की आईचं जे नॉर्मल लेवल कॅल्शियमची जी लागते आपल्याला ते डिलिव्हरीमध्ये दुप्पट आणि डिलिव्हरी झाल्यानंतर तिप्पट या गरजेने वाढत असते. त्याच्यामुळे तसंच तुम्हाला आपल्याला जरी आपली डिलिव्हरी झाली तरी आपल्याला दवाखान्यात पण कॅल्शियमच्या गोळ्या चालूच असतात. म्हणजे बाळ जोपर्यंत अंगावरती पितंय 6 महिन्यांपर्यंत तरी कॅल्शियम कंपल्सरी आईला दिल्या जातं. त्याची कमतरता भासू नये म्हणून. तर ते कॅल्शियम देखील तुम्ही आहारातून घ्यायला हवंय. तर त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्या भाज्या, पालेभाज्या, दूध हे सगळं घेतलं पाहिजे. जर तुम्ही मांसाहारी आहे तर तुम्हाला मांसाहारमधून पण अगदी योग्य पद्धतीने प्रोटीन्स मिळणार आहेत. तर ते तुमच्या म्हणजे स्तनपानाच्या दृष्टीने खूप योग्य आहे. आणि आपल्याकडे महत्वाचं म्हणजे डाळी उसळी फार कमी प्रमाणात दिले जाते की बाळाचं पोट दुखेल किंवा बाळाला आईला त्रास होईल. तर तसं नसून तुम्ही ते जास्त प्रमाणात द्या की बाळाला आईला काही त्रास होणार नाही पण त्याच्यातून आपल्याला प्रोटीन्स भरपूर मिळतात. त्यामुळं दूध वाढायचं प्रमाण नक्कीच वाढतं. तर त्यामुळे पूर्ण आहार देणं फार महत्वाचं आहे. तेल तुपावरती फार जोर देऊ नका. त्याच्यातून दुधाचं वाढ होणार नाही. फक्त आईचं वजन वाढेल. म्हणजे फॅट जास्त घालतात. तर साखर आणि तूप हे कमी प्रमाणात द्या. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही भरपूर प्रमाणात देऊ देत. त्याच्याने आईचं चरबी वाढणार नाहीये, वजन फार वाढणार नाहीये, पण आईचं आणि बाळाचं म्हणजे हेल्दी राहतील. अच्छा. निश्चितच अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि उपयुक्त अशा पद्धतीचं मार्गदर्शन आज आपण या कार्यक्रमातून केलेलं आहे. मॅडम, माझा शेवटचा प्रश्न आपणास असा आहे की आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या रसिक श्रोत्यांना आपण कोणता संदेश देऊ इच्छिता? जन्मल्यानंतर आईने 1 तासाच्या आत बाळाला जसं अंगावरती पाजावं तसंच तुम्हाला जोपर्यंत दूध आहे तोपर्यंत जास्तीत जास्त दिवस तुम्ही बाळाला अंगावरती पाजलं गेलं पाहिजे. कारण की आजकाल आपण बघतो की काही जणांना नोकरीनिमित्त काही बाकीच्या अडचणींमुळे लवकर स्तनपान म्हणजे बंद करतात. तर असं करू नये. काही जरी अडचणी असतील तर त्याच्यावरती आपण मार्ग काढू शकतो आणि जास्तीत जास्त दिवस बाळाला स्तनपान करू शकतो. कारण की ह्याच्यामुळे बाळाची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढीला खूप विकास होतो त्याचा फार महत्वाचा आहे. आणि आज आपण बघतोय की इतके सारे व्हायरल हे सगळे नवीन नवीन इन्फेक्शन निघतात. तर बाळाची महत्वाची म्हणजे प्रतिकार शक्ती ह्याच्यातून त्याला मिळणार आहे, जी वाढणार आहे ती आपण त्याला भरपूर प्रमाणात द्यावं. बाळाला स्वतःच्या अँटीबॉडीज तयार होतील असं साठी आपण जो प्रयत्न करू शकतो तो आपण निश्चित करायला हवा. त्याच्यामुळे स्तनपान तुम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये थांबवू नाही. जेव्हा डॉक्टर्स तुम्हाला सांगतील की बाबा कुठला तरी काही विशिष्ट आजार आहे की त्याच्यामध्ये आपल्याला करता येणार नाही किंवा आता हा कोरोनासारखा जो आजार आहे ते अगदी त्याच्यात तीव्र लक्षण आहेत आणि आपण करू शकत नाही त्याच वेळेस तुम्ही थोड्या दिवसांसाठी मी सांगते की एक 15-20 दिवसांसाठी आपण स्तनपान थांबवू शकतो पण त्याच्यानंतर पुन्हा ते चालू करू शकतो आणि अगदी चांगल्या पद्धतीने पुढेही करू शकतो. त्याच्यामुळे स्तनपान तुम्ही करत राहा आणि तुमचा आणि बाळाचा दोघांचे आरोग्य अगदी चांगल्या पद्धतीने ठेवू शकता. निश्चित. खूपच छान पद्धतीनं हा संदेश आपण दिलेला आहे. हा नक्कीच आम्ही आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचू. युनिसेफ कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम मिशन कोरोना यामध्ये आज आपल्यासोबत उपस्थित आहेत बारामतीतील प्रसिद्ध लॅक्टेशन मॅनेजमेंट कन्सल्टंट डॉक्टर मनीषा तावरे. आज आपल्याशी त्यांनी ब्रेस्ट फीडिंग ड्युरिंग कोविड-19 कोरोनाच्या दरम्यान स्तनपान करणाऱ्या मातांनी काय काळजी घेतली पाहिजे याविषयीच अत्यंत चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे.
खूप चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रश्नांवर आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आई जर कोरोना बाधित असेल किंवा सौम्य लक्षणं असतील किंवा लक्षणच नाहीयेत, अशा मातांनी स्तनपान करावं का आणि स्तनपान करताना काय खबरदारी त्यांनी घ्यावी, घरातल्या व्यक्तींनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, वेगवेगळ्या प्रश्नांवर आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. धन्यवाद मॅडम, आपण खूप छान पद्धतीनं आमच्याशी या विषयावर बातचीत केलीत आणि आमच्याशी संवाद साधला. त्याबद्दल रेडिओ वसुंधरा वाहिनीच्या संपूर्ण टीमकडून मी आपले आभार मानते आणि आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा देते. धन्यवाद मॅडम. तुम्ही मला 2 शब्द बोलण्याची इथे संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक तुमचेही आभार. धन्यवाद. श्रोते हो, मॅडमनी आपल्याला सांगितलेलंच आहे की स्तनपान करताना आपण मास्क घातला पाहिजे आणि वारंवार आपले हात धुतले पाहिजेत. तर सर्व मातांना वाहिनीच्या वतीनं एवढंच आणि मॅडमच्या वतीनं देखील एवढंच आवाहन आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहोत की स्तनपान करताना आपण योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. बाळाला स्तनपान करणं हे खूप महत्वाचं आहे. तर आज आपल्या रेडिओ मैत्रीण स्नेहलला या कार्यक्रमामध्ये इथेच रजा द्या. पुन्हा भेटणार आहोत नव्या माहितीसह, नव्या विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. कोरोना एक अशी शर्यत जिथं धावणारा नाही थांबणारा जिंकेल. आपण थांबूया, कोरोना थांबवूया. 90.4 मेगाहर्ट्झ रेडिओ वसुंधरावरून जनहितार्थ जारी.